Hello, good morning, good afternoon, and good evening to everyone. This is our beautiful channel, Universe of Microphysics. Today's lecture, we are going to discuss the new most important article in last chapter, that is semiconductor devices, that is transistor as an amplifier. ह्याच्या अगोदर ज्या काय आपण आर्टिकल्स पाहिले किंवा जे आपल्याला बघायचे आहेत, ॲक्च्युली बघायचेच आहेत असं म्हणता येईल. त्यामध्ये डायोड्स आहेत, ओके, ट्रान्झिस्टरचं कॉन्फिगरेशन आहे, ओके, त्याचं वर्किंग प्रोसेसेस वगैरे आहेत. सगळं थेरोटिकल पार्ट आहे, डायग्रॅमॅटिकली वगैरे आपण डिस्कस करणार आहोत. मात्र मला असं वाटतं की ह्या स्पेसिफिक पॉईंट किंवा आर्टिकलमध्ये थोडंसं न्यूमरिकल किंवा डेरिवेशनचा पार्ट आहे, जो तुम्हाला न्यूमरिकल आणि सी ई टीसाठी महत्त्वाचा असेल. त्यामुळे तो पहिल्यांदा आपण घेऊ. देन ज्यावेळेला आपण स्टार्ट टू एंड चॅप्टर्स कवर करू, त्यावेळेला आपण पूर्ण डिटेल्स सगळे आर्टिकल्स आणि चॅप्टर्स कवर करू. ठीक आहे. सो आज आपल्याला बघायचं आहे की ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर. ओके, हे आर्टिकल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ट्रान्झिस्टर दोन टाईप्स आहेत, म्हणजे एन पी एन ट्रान्झिस्टर आणि पी एन पी ट्रान्झिस्टर आहे. एन पी एनमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स असतात. पी एन पीमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स होल्स असतात. ओके, ट्रान्झिस्टरमध्ये दोन्हीही जे चार्ज कॅरियर्स असतात ते रिस्पॉन्सिबल असतात इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी. ओके, देन कॉन्फिगरेशन करत असताना किंवा बायसिंग करत असताना ट्रान्झिस्टरची आपल्याला माहिती आहे की आपण जो टर्मिनल ई आहे त्याला आपण फॉरवर्ड बायसमध्ये फिक्स करतो, किंवा जो कलेक्टर जे काही टर्मिनल आहे ते आपण रिव्हर्स बायसमध्ये फिक्स करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या की बायसिंग कसं करायचं, किंवा देन ह्याच्या पुढं जाऊन सुद्धा बायसिंग केल्यानंतर आपण कॉन्फिगरेशन बघितलं होतं. ओके, मग कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर. ओके, मोस्टली यूज्ड जे काही कॉन्फिगरेशन आहे ते कॉमन इमिटर मोड कॉन्फिगरेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण एन पी एन कॉन्फिगरेशन हे मोस्टली यूज्ड कॉन्फिगरेशन म्हणून यूज करतो, ज्याला आपण ग्राउंडेड कॉन्फिगरेशन असं म्हणतो. ठीक आहे. सो आपल्याला ह्या आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे की कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, ज्याला आपण ग्राउंडेड कॉन्फिगरेशन म्हटलं, त्याचं वर्किंग, ओके, त्याचं इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, त्याचं आउटपुट गेन, आउटपुट पॉवर, ओके, इन टर्म्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ टर्म्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. So let's we start our today's article, that is transistor as an amplifier. Okay, we know that the mostly used configuration is NPN transistor, called it as grounded transistor. Okay, आता बघा या ठिकाणी ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर असं म्हटलं आहे. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲम्प्लिफायर? ॲम्प्लिफायर म्हणजे काय असतं? ॲम्प्लिफायर अ डिव्हाइस विच increases the amplitude or energy of input signal विदाउट चेंजिंग फॉर्म ऑफ अ सिग्नल. ओके, त्याला आपण ॲम्प्लिफायर म्हणतो. समजतं का? ओके, म्हणजे असं डिव्हाइस जे इनपुट सोर्स जे काय सिग्नलची जी काय इंटेन्सिटी आहे किंवा त्याची एनर्जी आहे ती आउटपुट म्हणजे आर एलच्या अक्रॉस तुम्हाला आउटपुट भेटणार आहे ते इन्क्रीज करतं. लक्षात आलं? हां, त्याची फेजेस चेंज होतात, आउट ऑफ फेज जातात ते, तरीसुद्धा तुम्हाला इंटेन्सिटी किंवा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर एल हा मॅक्झिमम भेटतो. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण बघू की त्याची टिपिकल जे ॲम्प्लिफायर सर्किटची डायग्रॅम आहे ती कशी आहे. ठीक आहे. तर इथं बघा, तर तुम्हाला इथं व्ही बी बी दिसेल, म्हणजे ह्या व्ही बी बी ज्याला बेस आपण काय म्हणतो, जी बॅटरी फॉरवर्ड बायसिंग करणार आहे, म्हणजे बेस आणि इमिटरच्या ॲक्रॉस. इथं बघा एन पी एन आपण ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे, दिसते ना. ठीक आहे. तर आता आपल्याला ह्याला फॉरवर्ड बायस म्हणजे बी आणि ई टर्मिनल आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये फिक्स करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं, ही व्ही बी बी बॅटरी आपण कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. बघा, पॉझिटिव्ह एंडला प्लस गेले आणि ई देन त्याच्या ह्याला निगेटिव्ह गेलेलं आहे. लक्षात आलं का? म्हणजे फॉरवर्ड बायसिंग झालं टर्मिनल जंक्शन बी आणि ईसाठी. आणि त्याच्या अपोजिटमध्ये ज्याला आपण आउटपुट रिजन म्हणतो त्याला आपण रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट करायचं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. तर सी आणि ई हे तुमचं रिव्हर्स बायसमध्ये असेल. लक्षात आलं? ठीक आहे. आता आणखी बघा, जो करंट पास होणार आहे बेस टर्मिनलला त्याला आपण आय बी असं म्हटलं, आणि जो करंट
इमिटरच्या अक्रॉस बाहेर पडणार, त्याला आपण काय म्हटलं, आउट गोईंग करंट, दॅट इज आय व्ही असं म्हटलं आहे. ओके, देन इथून आर एलच्या अक्रॉस जो करंट कलेक्टरमध्ये काय म्हणता येईल त्याला, आतमध्ये एंटर करणार, त्याला आपण आय सी असं म्हटलेलं आहे. ओके, समजतं आहे का? ठीक आहे. आता बघा, ई बी जंक्शन शूड टेक इन फॉरवर्ड बायस असं म्हटलं आहे, अँड हेन्स डिप्लेशन लेअर बिकम्स थिन. ओके, फॉरवर्ड बायसमध्ये जी डिफ्लेशन लेअर आहे ती कशी असणार, थिन असणार आहे. त्यामुळे आपण ॲज वी इन्क्रीजेस द मॅग्निट्यूड ऑफ आय, द व्होल्टेज विल ऑल्सो इन्क्रीजेस. त्यामुळं इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्हाला हे असं नेचर दिसेल. मग इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय असतं, इट इज जस्ट ग्राफ बिटवीन इनपुट करंट अँड इनपुट व्होल्टेज. ओके, त्या केसमध्ये व्ही सी ई हे तुमचं कॉन्स्टंट असेल. लक्षात आलं. फॉरवर्ड बायसमध्ये ॲज वी इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्ही आय विल बी इन्क्रीजेस. ओके, हे फॉरवर्डमध्ये आहे त्यावेळी तुम्हाला असं नेचर भेटून जाईल. ठीक आहे. बट आउटपुट रिजनमध्ये किंवा ह्या सेक्शनमध्ये तुमचं जे काय ई सी जे जंक्शन आहे ते रिव्हर्समध्ये काम करतं, त्यामुळे तुम्हाला जे नेचर आहे ते वेगळं भेटेल. ओके, आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिकमध्ये तुम्हाला आय सी वर्सेस व्ही सी ग्राफ बघायचा आहे. ओके, आणि तो पण आय बी कॉन्स्टंट असताना म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूला चेक करायचं आहे. ठीक आहे. मग आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज नथिंग बट व्हेरिएशन ऑफ आउटपुट करंट आय सी, ओके, विथ व्हेरिएशन ऑफ आउटपुट व्होल्टेज व्ही सी ॲट दिस स्टेट म्हणजे कोणती स्टेट, आय बी. जो इनपुट करंट आहे तुमचा टूवर्ड्स टर्मिनल बी, त्याला आपण कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे डिफरंट व्हॅल्यू 10 ठेवा पहिल्यांदा, तुम्हाला हे ग्राफचं नेचर भेटेल. ते 20 मायक्रो ॲम्पियर ठेवा, ते तुम्हाला सेकंड ग्राफचं नेचर भेटेल. ठीक आहे, अँड सो ऑन. लक्षात आलं. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, इट इज जस्ट ग्राफ बिटवीन इनपुट करंट अँड इनपुट व्होल्टेज ॲट व्ही सी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि हा तुमचा फॉरवर्ड बायसमध्ये काम करणार आहे. ठीक आहे. देन आउटपुट कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय होतं, इट इज जस्ट ग्राफ बिटवीन और द व्हेरिएशन बिटवीन द आउटपुट करंट आय सी विथ व्हेरिएशन ऑफ आउटपुट व्होल्टेज व्ही सी. ओके, ॲट आय बी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, समजलं का? ठीक आहे. आता इथं बघा, आय बी आपण काय केला, पहिल्यांदा 10 मायक्रो ॲम्पियर दिला. आय बीची व्हॅल्यू किती ठेवली आपण, 10 मायक्रो ॲम्पियर ठेवलेली आहे. ओके, त्यावेळेला बघा तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला करंट इन्क्रीज करताय त्यावेळेला व्ही सी सुद्धा काय होतो, सॉरी व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल सी आणि ई जेव्हा तुम्ही व्हॅरी करताय तेव्हा तुम्हाला काय दिसतं, करंटसुद्धा इन्क्रीज होतो आणि एका पर्टिक्युलर टाईमला तो स्टेशनरी किंवा सॅच्युरेट होऊन जातो. लक्षात आलं. फर्दर तुम्ही इन्क्रीज केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही डिफ्लेशन भेटणार नाही. लक्षात आलं का. सिमिलरली तुम्ही आय बीला काय करा, 10वरून म्हणजे त्याच्यामध्ये चेंज करा 10 मायक्रो ॲम्पियरचं, म्हणजे 10वरून 20 मायक्रो ॲम्पियर आलं, तेव्हासुद्धा काय होणार आहे, ॲज वी इन्क्रीजेस व्ही सी द करंट विल ऑल्सो आउटपुट करंट विल ऑल्सो इन्क्रीजेस अँड ॲट अ पर्टिक्युलर टाईम ऑफ इन्स्टंट द करंट इज सॅच्युरेटेड. लक्षात आलं. अँड सो ऑन. पुन्हा आपण 10 मायक्रो ॲम्पियर करंट इनपुट करंट थ्रू बी टर्मिनलला पण इन्क्रीज केला 10 मायक्रो ॲम्पियरनं. सिमिलरली तुमचं काय होणार आहे, त्यावेळेसुद्धा व्ही सी आणि आय सीच्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत. लक्षात आलं का. ठीक आहे. ओके, आता म्हणजे थोडक्यात काय आपण ह्या केसमध्ये आपल्याला असं पण सांगता येईल, इनपुटला जर का आपण 5% व्होल्टेज सप्लाय केला असेल तर आउटपुटला आपलं 95च्या आसपास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्होल्टेज भेटू शकतं आर एलच्या अक्रॉस. हे आपल्याला कसं सांगता येईल, तर बघा इथं तुम्हाला दिसतं, तुम्हाला ट्रान्झिस्टर आणि ॲम्प्लिफायर बघण्याच्या अगोदर तुम्हाला ट्रान्झिस्टरचं एन पी एन ट्रान्झिस्टरचं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला लागतं. ठीक आहे. बघा आपण एक केस घेऊ तर ह्या केसमध्ये. ठीक आहे. तर बघा इथं आपण इथं पाहू शकतो की जो इनपुट करंटमधला जो काही चेंज आहे त्याला आपण डेल्टा आय बी म्हणतो. ओके, तो किती आहे बघा रे, तर 40 - 30 म्हणजे 10 मायक्रो ॲम्पियर आहे. ठीक आहे. आणि सिमिलरली आपण ह्या दोघांचं जर का बघितलं असेल ना तर आपण आउटपुट करंटमधला चेंज बघू, दॅट इज डेल्टा आय सी इज इक्वल टू किती भेटणार आहे, 8 - 6 दॅट इज 2 मिली ॲम्पियर. हे मिली ॲम्पियरमध्ये असेल. ओके, समजते ना.
देअरफॉर आपल्याला माहिती आहे आउटपुट गेन बीटा इज इक्वल टू, याला म्हणतो आउटपुट गेन बीटा इज इक्वल टू आय सी अपॉन काय आहे, आय बी आहे, डेल्टा आय सी अपॉन डेल्टा आय बी इज इक्वल टू डेल्टा आय सी किती भेटला आहे 2 इंटू 10⁻³ अपॉन आय बी किती भेटला आहे 10 इंटू 10⁻⁶. बरोबर आहे का? 2 इंटू 10⁻³ अपॉन 10 मायक्रो 10⁻⁶. आन्सर किती येईल रे? तर आन्सर येईल 200 इतकं आन्सर येईल. ओके, जर आपण याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं म्हणजे कसं, हे तुम्हाला काय भेटलं बीटा इज इक्वल टू भेटला, दॅट इज आय सी अपॉन आय बी. ओके, डेल्टा आय सी अपॉन डेल्टा आय बी इज इक्वल टू 200. ओके, बीटा भेटला. मग डेल्टा आय सी इज इक्वल टू काय भेटणार आहे 200 टाइम्स डेल्टा आय बी. म्हणजे बघा हा तुमचा डेल्टा आय सी म्हणजे काय आहे, डेल्टा आय सी म्हणजे आउटपुट करंट आहे तुमचा, हा इनपुट करंटच्या डेल्टा आय बीच्या 200 टाइम्स ग्रेटर आहे. ओके, म्हणून आपलं असं म्हणता येईल जर का आपण आय सी इन्क्रीज होत असेल ओके तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर एल. ओके, तर आय सी इन्क्रीज होत असेल तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर एल सुद्धा काय होईल वाढेल. लक्षात आलं का? अशा बद्दल आपण हे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सच्या थ्रूसुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके, बट आणखीन एक गोष्ट बघा इथं जर का आपण असा एक क्वेश्चन केला की व्हाय मोस्टली यूज एन पी एन ट्रान्झिस्टर. एन पी एन ट्रान्झिस्टरच काय घेतलं आपण, पी एन पी का नाही घेतलं, तर त्याचं एक रिझन आहे, कॉज आहे. इन एन पी एन ट्रान्झिस्टर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहिती आहे ना एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असतात. अँड इन पी एन पी ट्रान्झिस्टर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. ओके, अँड in between holes and electrons electrons are better mobile charge particles. Okay, electrons are better mobile charge particle as compared to holes. So NPN transistor is widely used circuit in electronics as a grounded कॉन्फिगरेशन मोड ट्रान्झिस्टर. समजलं का? ठीक आहे. ओके, सो आता आपण काय करू, हे जे काय आउटपुट गेन आहे ओके तो आपण मॅथमॅटिकली आपण डिराईव्ह करायचं बघू. सो ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायरच्या पार्ट सेकंडमध्ये आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज गेन ए व्ही अँड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर पॉवर गेन ए पी याचं स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन्स अँड डेरिवेशन्स पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत स्टडी करत राहा, स्टे ट्यून आणि भेटू पार्ट सेकंडमध्ये. सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट.